हा गेट इथं उभारण्यात हो सो हे गाईज वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आलेलो आहे परेल वर्कशॉपला पुन्हा एकदा अपडेट व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि आज महत्त्वाची बातमी अशी आहे की अरुण दादाच्या वर्कशॉपचं म्हणजे अरुण दत्ते दादा यांच्या वर्कशॉपचं भूमिपूजन आहे, तेही आपण कवर करण्यासाठी आलेलो आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. चला मग भेटू एंड. आता आपण परेल वर्कशॉपला आलेलो आहे. तर लास्ट अपडेटमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं इकडचे ताडपत्री सगळे मारून झालेले आहे. आणि इकडे बघा परेलचा सम्राट याचं बॅनर पण लागलेलं आहे पाद्यपूजनाचं. तर परेलच्या सम्राटचं पाद्यपूजन आहे 27 जुलैला सायंकाळी 7 वाजता. स्थळ आहे टाटा कंपाऊंड. तर तुम्ही या. चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतील पूर्ण माहिती जाणून घेऊया की काय काय नवीन अपडेट आलेली आहे किंवा ट्रॉली वगैरे आलेली आहे का नवीन, ते जाऊन बघूया. चला मग आतमध्ये. सो मित्रांनो आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि हा बघा पहिल्या गाल्यामध्ये सगळे साच्यांचं काम सुरू झालेलं आहे. इथे हे बघा सगळं साच्याचं सगळं मिक्स करून ह्याच्यामध्ये साच्यांच्या मोल्टमध्ये भरण्याचं काम सुरू झालेलं आहे पहिल्या गाळ्यात. आणि लास्ट टाईम अपडेटमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे सगळे साचेच आहेत, मोल्ट वगैरे सगळे हत्यार म्हणजे त्रिशूळ तलवार वगैरे सगळ्यांचे वरती आणि खाली सगळे हे आहेत आपलं प्रबळचे मोल्ट आहेत. त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये साच्यांमध्ये काम सुरू झालेलं आहे. आणि ह्या साईडला बघा महत्त्वाची अपडेट या टायमाला आलेली आहे म्हणजे मालाडचा राजा गोरसवाडी याची ट्रॉली इथे आलेली आहे. हां मित्रांनो हे बघा मालाडचा राजा गोरसवाडी इकडची ट्रॉली आलेली आहे. ही सेकंड ट्रॉली आहे जी परेल वर्कशॉपमध्ये आलेली आहे. आणि इकडे पण सगळे ना या ट्रॉलीच्या मागे बघितलं ना सगळ्या साच्यामधून बाप्पाचे पाय हात सगळ्यांचे मोल्टपासून तयार झालेले आहेत. सगळे इथे ठेवण्यात आलेले आहे. आणि इकडे आता अजून मी तुम्हाला अपडेट सांगतो. चला पुढे जाऊया आणि पुढची अपडेट माहिती सगळी सांगतो मी तुम्हाला. सिद्धदादाचं ऑफिस आहे तिथेही मोल्ट ठेवण्यात आलेले आहेत अजून भरपूर सारे. हे बघा हे सगळे आणि भरपूर मंडळ आलेले आहेत सिद्धेशदादाकडे मूर्ती बुक करण्यासाठी. तर सिद्धेशदादाची वाट बघतायत सगळेजण. चला आपण जाऊया अजून पुढे. लास्ट अपडेटमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे इकडे काम सुरू होतं आणि ह्या गाळ्यामध्ये ना सर्व गाळा मोकळा केलेला आहे. या टायमाला काहीच नाही ठेवलेलं आहे. आणि ह्या गाळ्यामध्ये बघा काम सुरू आहे आणि गणपती बाप्पांच्या साच्यापासून गणपती बाप्पा आकार घ्यायला सुरुवात झालेला आहे मित्रांनो. आणि हे बघा समोरच गणपती बाप्पांचे सगळे हात पाय वगैरे चेहरे बिरे सगळे इथे ठेवण्यात आलेले आहे. आणि ह्या साईडला पण बघा मग आपण आतमध्ये जाऊया तिकडनं व्हिडिओ करूया. आणि हे बघा इकडे मूर्तिकार पोहेकर आर्ट्स इकडे बाप्पांची पहिली मूर्ती रेडी झालेली आहे आणि दुसरी एक मूर्तीचं काम सुरू आहे. आणि ह्या साईडला पण साच्यामध्ये सर्व मटेरियल टाकण्याचं काम सुरू आहे. हे बघा सगळं इकडं काम सुरू आहे. आणि समोर इथेही मूर्ती रेडी एक मूर्ती रेडी झालेली आहे. आणि ह्या पोर्शनमध्ये दुसऱ्या भागमध्ये इथे बघा एक प्रबळ आहे जो लास्ट अपडेटमध्ये मी तुम्हाला दाखवलेले प्रबळ इथे पण मोल्टपासून मूर्तींचे सर्व खालचे चेहऱ्याचे खालचे पूर्ण जो भाग आहे तो रेडी झालेला आहे पूर्ण लाईनशीर. बघा सगळा. आता आपण जाऊया दुसरीकडे. मी तुम्हाला वन टेकमध्येच सगळं दाखवतो आहे व्हिडिओमध्ये. आणि हा इकडे पण बघा इकडे पण सर्व गाला पूर्ण साफ झालेला आहे आणि मूर्तींच्या समोर बघा सगळं ठेवलेलं आलेलं आहे. हा पण गाळा पूर्ण क्लीन केलेला आहे कारण की आता ट्रॉल्या येण्याचं हे सुरू झालेलं आहे. ट्रॉल्या येत आहेत सगळे गाळे सगळे मोकळे केलेले आहेत. आणि ह्या साईडला पण सर्व गाळे मोकळे आहेत. आणि मी तुम्हाला त्या साईडला नाही जाऊन दाखवू शकत कारण की तिकडे गाणे चालू असल्यामुळे आपल्या व्हिडिओवर कॉपीराईट येऊ शकते. त्याच्यामुळे मी त्या साईडला शूट नाही करत आहे. आणि लास्ट अपडेटमध्ये दाखवल्याप्रमाणे अग्नि मोहिते आर्ट स्टुडिओ मूर्तिकार सिद्धांत मोहिते दादा यांच्याकडे ती ट्रॉली आलेली पाईपलाईनचा महाराजा ही ट्रॉली इकडे आहे. चला आता आपण पुढे जाऊया आणि इकडचा मी तुम्हाला एक दाखवतो. हे बघा आई गाला पूर्ण मोकळा करण्यात आलेला आहे. आणि बघा इकडेही काम सुरू झालेलं आहे. तो पहिला नंदी जो बनवत होता तो आणि हा सेकंड नंदी याचंही काम इथं सुरू झालेलं आहे. हे बघा मित्रांनो सगळं काम सुरू आहे इकडे. चला मग आतमध्ये आल्यावर ईश्वर आर्ट्स म्हणून यांचं वर्कशॉप सुरू झालेलं आहे. आत्ताच त्यांचं
वर्कशॉपचं पूजा पूर्ण संपन्न झालेली आहे आणि वर्कशॉप सुरू झालेले आहे. अगर आतमध्ये शूट करायला दिलं तर आम्ही तुम्हाला आतमधल्या सुंदर सुंदर बाप्पाच्या ज्या मूर्त्या आहेत ते दाखवतो आणि आपण आतमध्ये जाऊन बघूया आतमध्ये जायला देत आहेत का शूट करण्यासाठी. चला मग आत जाऊया. आतल्या मूर्त्या दाखवतो सगळ्या. ह्या बघा आपल्या फर्स्ट ब्लॉगमध्ये मूर्ती रिव्हील होत आहेत सगळ्या. ह्या बघा खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या आहेत त्या वर्कशॉपमध्ये. आता आपण आलेलो आहे अरुण दादाच्या वर्कशॉपच्या गल्लीच्या बाहेर रोडला आहे. आता हा समोर ह्या रोडने गेलो ना, हा पेट्रोल पंप आहे त्या HP चा आणि तो रोड सरळ जातो गणसंकुलला, जिथे आपण जातो गणसंकुलमध्ये, आणि हा रोड जातो इकडे परेल वर्कशॉपला. आणि त्या दोघांच्याच मधून पेट्रोल पंपच्या बाजूचीच गल्ली आहे मारू हॉस्पिटलची. या गल्लीच्या आतमध्ये सरळ गेलात ना की आतमध्ये आहे अरुण दादाचं वर्कशॉप. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. इथनं सरळ आत आलात ना, हा बघा समोरच एक बॅनर लागलेला आहे, स्वराज्य लालबाग परेड गणेश नगरी क्रिशनल आर्ट्स, मूर्तिकार अरुण दत्ते दादांचं इथं बॅनर आहे. आणि इकडे नाही जायचं, या गल्लीत नाही, या सरळ गल्लीमध्ये जायचं. जसं आलात ना सरळच यायचं, कुठेच राईट लेफ्ट काहीच नाही मारायचं, सरळ यायचं. चला आता पुढे अजून एक पुढे रोडने आलो, त्या रोडने सरळ येऊन तुम्हाला समोरच बॅनर येईल. ही गल्ली इकडे एक जाते आणि या गल्लीच्या समोरच इकडे एक बॅनर येईल परेलचा मोरेश्वर. त्यांच बॅनर दिसला का सरळ लेफ्ट साईडला सरळ आतमध्ये जायचं. हे बघा, चला आतपर्यंत आपण चालत शूट करूया पूर्णच रोड. आणि इकडे सरळ आतमध्ये जायचं. तिकडनं सरळ आलं ना मैदानात जायला, आणि मैदानाच्या समोर दादाचं वर्कशॉप आहे. आणि आज भूमिपूजन असल्यामुळे ना हे बघा ढोल ताशा पथक पण आलेलं आहे. परेल पुणेरी ढोल ताशा पथक मुंबई इथून आलेलं आहे. आणि आता आपण आतमध्ये जाऊया आणि मी तुम्हाला आतलं वर्कशॉप दाखवतो. आणि हे बघा दादाच्या वर्कशॉपचं काम इकडे अजून ताडपत्री मारायचं बाकी आहे या साईडचं. ते बघा काम सुरू आहे तिथे. हे बघा बांबून येतोय आणि तिकडचं देखील अजून काम सुरू आहे पूर्ण. हा गेट इथं उभारण्यात आलेला आहे आणि मी तुम्हाला आता आतमध्ये नेऊन सर्व दाखवतो. चला. मित्रांनो इकडे MM ग्रुप उल्हासनगरची ट्रॉली आलेली आहे अरुणदादा दत्तेंच्या वर्कशॉपमध्ये. आणि पाठी सगळं गणपतीचे हात पाय सगळं काय इथे आलेलं आहे. आणि हा बघा वर्कशॉपचं ताडपत्री वगैरे वरचं सगळं म्हणजे पत्रे मारलेले आहेत, सगळं पत्रबित्र. आणि त्या साईडला पूर्ण ताडपत्री मारलेलं आहे आणि थोडं मध्ये एक गॅप आहे तिथे ताडपत्री मारण्याचं बाकी आहे. आणि इकडचं पण अजून सगळं बाकी आहे. आम्ही तुम्हाला सगळ्या ट्रॉल्या दाखवतो. ते होतं आणि तिकडनं असं बॅक साईडने हे तुम्हाला दाखवलं ना, बॅक इथं संपतो. पण बॅक साईडला अजून एक वर्कशॉप म्हणजे इथे अजून काम सुरू आहे या साईडला. हे बघा बांधकामचं काम अजून सुरू आहे. आणि आता मी तुम्हाला ट्रॉल्या दाखवतो, कोणत्या कोणत्या ट्रॉल्या आलेल्या आहेत वर्कशॉपमध्ये. तर एकच मिनटं दाखवतो. बघा ट्रॉली मलबार हिलचा राजा, ह्याचं कालच ट्रॉली पूजन झालेलं आणि कालच मला वाटतं ट्रॉली आलेली आहे इकडे. हे बघा ही पहिली ट्रॉली आणि ही दुसरी ट्रॉली चेंबूरचा चिंतामणी यांची दुसरी ट्रॉली, यांचं पण पाद्यपूजन झालेलं होतं. आणि ही ट्रॉली आलेली आहे आणि तिसरी ट्रॉली इकडे आहे. ह्या ट्रॉलीवर नाव नाही आहे तेव्हा सांगता येणार नाही कोणती ट्रॉली आहे. ते बघा ही तिसरी ट्रॉली आहे. हे बघा हे नाव आहे ट्रॉलीचं.
चला आता आपण जाऊया गणसंकुलला. आता आपण आलो गणसंकुलला आणि इथे ना शिवाय आर्टचं फेस रिव्हील आहे आज, तर ते आपण शूट करून आपला व्हिडिओ इथंच संपणार आहोत. आणि जे चॅनलला नवीन आलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स मिळल्या गणपती बाप्पा मोरया. आणि व्हिडिओ आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय. शिवाय आर्ट मेन फेस, सेकंड 3 मेन. Yeah.